मुंबई महानगरपालिकासोबत 28 महानगरपालिकांमध्ये जे इलेक्शन होणार आहे, तुम्ही कोणाला मत देणार आहेत? कारण बाळासाहेबांचा जो एक शब्द होता की मुंबईमध्ये जर का शिवसेना पडली तर माझा राजीनामा, आणि खरंच आणीबाणीचा सपोर्ट करताना शिवसेना पडली आणि तेव्हा बाळासाहेबांनी राजीनामा दिला, पण शिवसैनिकांनी तो राजीनामा स्वीकारला नाही आणि सांगितलं की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला निवडून आणू. आणि 1982चा काळ होता ते 2022चा काळ. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकामध्ये बाळासाहेबांची शिवसेना सोडून कोणताच इतर पक्ष आला नाही. पण ह्या टायमाला पैशाचं चलन चालू आहे आणि रंगमंच भलताच काहीतरी म्हणजे परराज्याच्या ॲक्टर्स लोकांना, परराज्यातल्या मंत्री लोकांना तिथं प्रचारासाठी बोलवण्यात येत आहे. परराज्यातल्या गाड्यांना देण्यात येत आहे तिथं प्रचारासाठी फिरवताना. का मराठी भाषातल्या मराठी लोकांच्या गाड्या कुठेतरी कमी पडत आहेत का? का या लोकांना मराठी लोक वोट देणार नाही आहेत का? की या लोक बाहेरून गाड्या मागवत आहेत, बाहेरून प्रचारासाठी लोक मागवत आहेत? यांचा उद्देश फक्त एकच की पैसा कमवून परराज्याला द्यायचा, महाराष्ट्राच्या जनतेला नाही. म्हणून हे लोक बाहेरच्या राज्याच्या लोकांना इथं प्रचारासाठी त्यांच्या वाहनांना इथलं रोजगार बनवत आहेत आणि इथल्यांचा रोजगार खात आहेत, असं उदाहरण त्यांनी देऊन स्पष्ट करून दाखवलं. म्हणूनच या लोकांना सत्तेत आणायचे की नाही आणायचे हे तुमच्यावरती. कारण उद्धव साहेब आणि राज साहेब हे भाषणं देत आहेत आणि भाषणांमध्ये सांगतायत की मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला जिवंत ठेवा, आपली संस्कृतीला जिवंत ठेवा. जसं की बाहेरच्या राज्यातील लोक त्यांच्या राज्यातील भाषेला जिवंत ठेवतात, तसं आपलं कर्तव्य बनतं की आपण आपल्या भाषेला, आपल्या राज्याला, आपल्या संस्कृतीला, आपल्या राजांना जिवंत ठेवलं पाहिजे, आपल्या राज्याच्या गडकिल्ल्यांना जिवंत ठेवलं पाहिजे. आपल्या राज्याची जी RBIची बँक होती त्यांना उचलून कुठेतरी घेऊन चालले गेले. महाराष्ट्राला आर्थिक राजधानी म्हणायची, त्या महाराष्ट्राची मुंबईला आपण कुठं घेऊन जात आहे? इतर राज्यांच्या राजधान्यांना बघा आज ते किती प्रगतिशील होत आहेत आणि मुंबईला पहा आज सुद्धा ती म्हणजे त्या लेवलला मॅच नाही करत आहे जशी आपण ग्लोबल लेवलला मॅच करू इच्छितो. आज आपण म्हणतो की USAची कॅलिफोर्निया तिला मॅच करायला पाहिजे होतं आणि आपण कुठं मॅच करतो? बँगलोर सोबत, चेन्नई सोबत, या राजधान्यांना मॅच करतो. आपण कोणासोबत मॅच करायला पाहिजे? जापानची टोकियो सोबत, चायनाची तायवान सोबत. आणि आपण कोणाला मॅच करतो? इतर राज्यांच्या राजधान्यांसोबत. ही महाराष्ट्राची मुंबईला आपल्याला वेगळी दिशा, एक वेगळी आशा दाखवायची आहे. म्हणून हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्राला मराठी माणूसच कुठेतरी एक नवीन ओळख बनवून देऊ शकतो. या विचार, ही संकल्पना कधी विसरू देऊ नका. जय महाराष्ट्र आणि जय हिंद, जय शिवराय, जय जिजाऊ.